बाप्पा मोरया. वेलकम व्हेरी व्हेरी बिग बिझनेसमॅन मिस्टर पुनीत सरदेशमुख. या की या ना. आई हे मिस्टर पुनीत सरदेशमुख. अच्छा नमस्कार. लय मोठे बिझनेसमॅन आहेत आई आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या कंपन्यांचे मालक. आणि आता आपल्या कोल्हापुरामध्ये एक नवीन कंपनी चालू करणार आहेत. आम्ही त्याच संदर्भात भेटलो होतो. त्या शिराळकरांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्या. पुनीतजी ही माझी आई. नमस्कार. ओ असू दे असू दे. श्रीमती ललिताबाई शिराळकर ऑफ मातोश्री गृहोद्योग. तुम्हाला कसं नाही ओळखणार मी. अहो या कोल्हापुरातच काय पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त यशस्वी असलेल्या उद्योजकेला मी नाही ओळखणार. तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. आज आशीर्वादही मिळाले. बाप्पाचीच कृपा. आणि पुनीतजी ही माझी बायको कांचन. हॅलो. आय एम एक्स संचालिका ऑफ मातोश्री गृहोद्योग. आणि या माझ्या सासूबाई. मी माय शेल्फ मध्ये बंडाबाई खंडागळे. कांचन मदर. नाही सॉरी मला कळलं नाही. ह्या आई आहेत आणि ती त्यांची मुलगी. अहो बहिणी वाटतात ह्या. नाही म्हणजे थँक्यू बर का. हा लंडन नंतर एवढं कौतुक पहिल्यांदाच हिरण करून ऐकलंय. इंग्लंड म्हणजे तुम्ही इंग्लंडला असता का? हा नाही असंच म्हणजे असायची ती आता नाही राहत. पुनीतजी हा आमचा धाकला भाऊ जगदीश. आणि ही त्याची बायको मीनाक्षी. आणि हा वीरू आणि त्याची बायको प्राजक्ता. ऑफकोर्स आय नो हर. पैलवान प्राजक्ता. सॉरी डी पैलवान प्राजक्ता शिराळकर. करेक्ट. कोल्हापूर पैलवान महास्पर्धा जिंकल्यापासून तुमच्या नावाची सगळीकडे बरीच चर्चा आहे. पुनीतजी दर्शन घ्या तुम्ही. हा गणपती बाप्पा मोरया. आणि मी चिन्या दादाचा मित्र. चला पुनीतजी आपण वरती माझ्या खोलीमध्ये जाऊन बोलून घेऊ. हा कांचन जेवणाचं. येस येस. चल. यू वॉट लुकिंग. गो. आलेल्या गेस्टच्या लंचच्या जेवणाचं बघा. ही माझी रूम. तुम्ही काय फ्रेश वगैरे व्हायचं असेल वा आणि निवांत बसा. जेवणाची तयारी झाली की मी तुम्हाला बोलवायला येतो. हा मिस्टर धनंजय. हा जेवायला नाही आलोय मी. माझा इथे येण्यामागचा हेतू काय आहे हे आहे ना लक्षात. होय की. धनंजय शिराळकरने तुम्हाला शब्द दिलाय. काळजीच करू नका. समज तुमच्या मनासारखं होणार. हा तुम्ही आराम करा. आलंच. कांचन पाहुण्यांची दुपारच्या जेवणानंतरची मस्त झोप झाली असेल. जरा संध्याकाळच्या चहा पाण्याचं बघ. पिल्या वेटिंग करून थांब. मी माय शेल्फ मध्ये बघते ना टी पाण्याचं. शिराळकर म्हणजे पाहुण्यांचं दुपारी मस्तपैकी लंच जेवण झालंय. आता ते रेस्ट इन पीस बी करायलेत. उठल्यावर गुड इव्हनिंगचा चहा बी होईल. पण ते रातच्या डिनरला बी थांबणार आहेत ते. ऍक्च्युली ते इथं मुक्कामालाच आहेत. काय असं कसं डायरेक्ट मुक्कामाला घेऊन आलास तू त्यांना? काय प्रॉब्लेम आहे. एवढा मोठा बिझनेसमॅन मला त्यांची मदतच होणार आहे.
अरे इकडं नवीन बिझनेस सुरू करणार आहेत ते, राहायला जागा शोधायला आहेत. मी म्हणलं ते सापडोस तर आमच्याकडे राहावा. अरे पण धनंजय, अशा अनोळखी माणसाला आपल्या घरात मुक्कामाला कसं ठेवायचं? आणि त्यांना मनाजोगती जागा कधी मिळेल कुणाच ठाऊक. तोपर्यंत काय त्यांना आपण असंच ठेवून घ्यायचं आपल्या घरी? वा, हे बरं आहे. नाही म्हणजे अकॅडमीच्या नावाखाली घरामध्ये गावगुंड आणले, ती चमक ढवळी आणली, तो भस्मासूर आणून ठेवला आणि त्यांना सगळ्यांना आपणच पोसत होतो ना. त्यातल्या एकाने माझ्या गळ्याला चाकू लावला तर दुसरीने आपल्या जगाच्या संसाराला सुरुंग लावला. ते सगळं चालून गेलं तुम्हाला. पण एक प्रतिष्ठित बिझनेस म्हणजे आपल्या घरात राहायला येत असेल तर मात्र तुमच्या पोटात दुखायलंय काय? ते काय नाही, ते इकडंच राहते, तर माझे दोस्त झाले आणि माझ्या भरोशातले पण आहे. आणि तसं बी या वेळेला आलेल्या एकाही पैशाला नाही म्हणणं ते आपल्याला परवडणार नाही. अहो पण तुझ्या विश्वासातला माणूस आहे ना तो. होय, मग माझी काही हरकत नाही. हा बोला ना. हो चालतंय की. हो हो, माझा मुलगा आणि सून येतील दर्शनाला. हो बरं बरं, ठेवते. विरू, तुझ्या सामन्याच्या वेळी मी ओझरच्या विघ्नेश्वराला नवस बोलले होते तुमची स्पर्धा सुखरूप पार पडू दे. आणि बाप्पाने माझं गाराणं ऐकलं तेव्हा तुम्हाला जोड्यानं दर्शनाला जायचं ओझरला. नवस माझ्यासाठी बोलली होतीस ना? हो. मग मी एकटा जाऊन येतो दर्शनाला. मस्त. विरू, पिल्या, मी गेस्टच्या टी पाण्याचं बघते. हा. गेस्ट घ्या टी. हो, तुम्ही कशाला आलात? मला हाक मारायची, मी आलो असतो ना. तुम्ही अहो आता तुम्ही आमचे गेस्ट म्हणल्यानंतर तुमच्या सर्व्हिसिंगच्या वर्कलोडचा भार आमच्यावरच नाही का? ड्युटी. सर्व्हिसिंगचा वर्कलोड वगैरे तुम्ही हे रोज असंच बोलता का? नाही म्हणजे असं परफेक्ट आणि फर्राटेदार इंग्लिश. हा, येस येस येस. हा, तुम्हाला सांगायले गेस्ट हे म्हणजे व्हेरी फर्स्टच्या बिगिनिंग पासून, पहिल्यापासून आहे बरं का. हा म्हणजे आता ना मी आहे ना टाकिंग करून इंग्लिश बोलते आणि वॉकिंग पण इंग्लिशच. वॉकिंग पण इंग्लिशच का? म्हणजे नक्कीच तुम्ही तुमच्या तरुणपणी मॉडेलिंग केलं असणार. मॉडेलिंग ते हे हा ते म्हणजे ते हे असं. हा हा, परफेक्ट, क्या बात आहे. सी, म्हणालो होतो की नाही, खोटं बोला की नाही तुम्ही माझ्यासोबत. तुम्ही नक्कीच केलंय मॉडेलिंग. नाही हो गेस्ट. अहो आता म्हणजे माझ्याकडे कसं हाऊस वाईफिंगचाच वर्कलोड एवढा होता. मग काय आता किचन मध्ये माझं आपलं वॉकिंग. आता नका करू किचन मध्ये वॉकिंग. आता किचन मधून रॅम्प वॉक वरती या. मी मगाशी म्हंटल की नाही तुम्हाला, काय मेंटेन केलंय तुम्ही स्वतःला. वा, यू हॅव दॅट स्पार्क. म्हणजे गेस्ट म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का म्हणजे माझ्या मंदी ते स्पार्कलिंग आहे. ते स्पार्कलिंग आहे म्हणजे लंडनच्या क्वीन वाणी. तिच्यापेक्षा पण जास्त. बघा चालून बघा एकदा. वॉकिंग करून किचन मधून रॅम्प वॉक म्हणालो मी तुम्हाला काय मगाशी. बघा बरं का आता. धनंजयराव, अहो या बघायले का गेस्ट काय म्हणायले? काय म्हणालेत? काम कुठपर्यंत आलंय? मम्मा, कांचनने तुम्हाला खाली बोलवलं. वय काय? हा मी
कमिंग सून करतेच. हा. मी काय विचारलं तुम्ही ऐकलं नाहीत का मिस्टर धनंजय? काम कुठवर आलंय? मी इथे थांबायचंय की जायचंय? नाही नाही नाही, तुम्ही इथंच राहायचं आणि तुमचं काम बी मीच करून देणार. धनंजय शिराळकरने शब्द दिला, तुम्ही काळजीच करू नका. काळजी तुम्ही करा, तेच तुमच्या भल्याचं आहे. माझा जितका वेळ इथे वाया जाईल तितका भुर्दंड भरावा लागेल. बसतात. अहो आई एवढ्या म्हणतात तर जाऊन येऊया की आपण ओझरला. अष्टविनायकातलं स्थान आहे ते. बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला कशाला हात आकडताय तुम्ही? तुला एकदा सांगितल्यावर समजत नाही का? काम आहेत मला. आता काम कुणाला नसते. आता माझी बी केवढी लगबग होतीये. आपण जर बाहेर गेलो तर तेवढाच आपल्याला बी वेळ मिळेल निवांत बोलायला. त्याला येळ काढायचा असतो ना, तो कसा बी येळ काढ. त्यासाठी ओझरला जायची गरज नाहीये. गरज कशी नाही वीरू? देवाच्या आशीर्वादाची गरज नाही अशी एक तरी घटका येते का कधी कुणाच्या आयुष्यात? आधीच आपल्या घरावर इतकी विघ्न आहे, ती दूर करायला विघ्नेश्वरच मदत करेल आपल्याला. अक्षी बरोबर बोललात बघा आई तुम्ही. मग मी एकटा जाऊन दर्शन घेऊन येतो की? तिनं काय मला सोबत? हट्ट पुरे झाला वीरू. दोघांपैकी कुणी एकटं जरी गेलं ना तरी उगाच सगळीकडे शोभा होईल. लोकांच्या नजरेत येईल आणि मग नको नको ती चर्चा होईल. आधीच आपल्या घराची बदनामी काय कमी झाली आहे का? ती आणखी ओढवून घेताय तुम्ही. तिच्या कुस्तीच्या हट्टापायी कोल्हापुरात आपल्या घराण्याला बट्टा लागलाय. उगाच परक्या गावात चर्चा नको. तेव्हा उद्या सकाळी लवकर उठायचं आणि बाप्पाचं दर्शन घेऊन यायचं. समजलं? वय वय पप्पा, आव मी निघालीच आहे, येते. हा वहिनी, ओझरच्या गणपतीला चाललाय ना, मग जरा मोठा डबा घेऊन जा की. हे काय चालवलंय? भाऊजी, अहो तो डबा भरलाय मी. हे पप्पा आणि पिंट्यासाठी भरते. तिकडं मी चटदिशी जाऊन येते. तुम्ही तसं वस्तादांना सांगा. आलीच. बर, ठीक आहे. Where going and what inside this डब्बा? आओ What this? इकडचं फूड तुझ्या माहेरला नेऊन खाऊ घालायलीस? देवाचा प्रसाद म्हणून नेते. एजंट, अगं मग देवाचा प्रसादच आहे तर मग त्यांना इकडे कमिंग सून बोलवायचं ना. तू कशाला जायलीस तिकडं? माझी मम्मी नुकतीच देवा घरी गेली. पप्पा आणि पिंट्याचं मन लागत नाही. अशा वेळी त्यांना इकडे बोलवून घ्यायचं का? तेवढं बी समजत नाही का हो तुम्हाला जाऊबाई? व्हॉट डू मीन? हा, व्हॉट मीनिंग? मला काही समजत नाही. मला उलट आन्सर करायलीस तू. उलट बोलत नाही, साधी माणूस की सांगते. सणासुदीचं उगाच सबुताला सबूत वाढवून कालवा करू नका. भाऊजी, मी येते. तेवढं वाचता त्यांना सांगा तुम्ही. वय वय, या तुम्ही. वहिनी, पाहिजे तर अजून घेऊन जावा. पिंट्या, पिंट्या, पप्पा कुठे? बाहेर गेलेत. पिंट्या, रडायला काय झालं? आणि हालत का अशी करून घेतली? काय नाही पिंट्या, तुला आण हाय माझी. खरं खरं सांग, काय झालंय? बाजूच्या गल्लीतल्या रावल्यानं. काय? तो राहुल्या तर लय फुळ्या टाळख्याचा आहे.
तू कशाला नादी लागलास त्याच्या? कशाला गेलतास तिकडे मारामारी करायला? आईवरनं शिवी दिली त्यानं. मी लय वेळ गप्प बसलो, पण नंतर माझं बी टकुरं सरकलं आणि आईवरनं शिवी दिली त्यांनी तुला? तू चल माझ्यासोबत, चल. घेतलंस ना सगळं नीट? वय प्राजक्ता कुठे आहे पण? साईड आहे. ही बघ ती पोरं. ये तुझे ते कार्ट आता परत आलं की नाही, चांगलं पोकलून काढत. दुसरं कुठं असणार आई? तिच्या सेकंड होम माहेरलाच गेली असणार. आई अगं निघायच्या अगोदर फक्त चक्कर टाकायला म्हणून गेल्यात, त्या येतच असतील इतक्या. व्हॉट गॅरंटी भाऊजी? नाही म्हणजे तिला भाऊजींसोबत ओझरला जायचंच नसेल तर? म्हणजे कसं आहे आई, तिकडे भाऊजी शिंगल जातील आणि मग 4 माणसांमध्ये चर्चा होईल आणि आपलीच बॅड पब्लिसिटी होईल. आणि प्राजक्ताला तर तेच पाहिजे नाही का? कसले पैसे वाटतोय खिरापतीवानी? ए खिरापत नाही, पत्ता आहे त्यांचा. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, आमच्यासाठी काम करतात ही पोरं. त्याचं तुला काय करायचंय ग? तुला कशाला मिरच्या झोंबायल्यात? विरू, तू लगेच तिला फोन कर आणि ताबडतोब इथे बोलून घे तिला. काय बी गरज नाही. तिला जर नसेल यायचं तर मी एकटाच जाईल. नाही, माझ्यासाठी आपल्या घराण्याचं भलं जास्त महत्वाचं आहे. बाकी समजा गोष्टी नंतर. अर्धा ते 5 मिनिट थांब की, येतीलच ते एवढ्यात. थांबा, मीच फोन करून बघते. तुझ्या याच कार्यकर्त्यांनी कारण नसताना माझ्या भावाला हाणलंय. आत्ताच्या आत्ता त्यांना माफी मागायला सांग. माफी? कसली माफी? ते बी या काडी पैलवानाची. आहे तर काय, याची माफी मागायची. याची माफी मागायपेक्षा मरून गेलेलं बरं. काय रे? पुढल्या खेपेला तुझ्या तोंडात आईवरनं शिवी बाहेर पडायच्या, तुझा जीव गेलेला असेल. आत्ताच्या आत्ता माफी माग पिंट्याची. सॉरी. आता हे मंडळ सोडायचं आणि निघायचं. परत जर काही इकडे दिसलास ना तर तुझा कार्यक्रम मी करीन. चल निघ. काय झालं? आई, फोन कट व्हायलाय. कट व्हायलाय की फोन कट करायली आहे मीने? सी आई, मुद्दाम फोन कट करायली आहे ती. अहो जायचंच नाहीये तिला विरू भाऊजींच्या गेट टुगेदर. दादी ऐक तर. अरे रागानं काय बघतेस का? आता काय आमसरी धमकी देणार काय? आमच्या अंगाला हात लावायची हिम्मत तरी करून दाखव, मग बघतोस तुला.
आणि तुझ्या या गाडी पैलवानाला. विनाकारण कोणाची कळ काढणं माझा स्वभाव नाही जयराज. पण जर कोणी कळ काढली ना तर मी ऐकून घेणार नाही. आणि कोणाच्या गेलेल्या आईवरनं कळ काढणं हे आमची नव तुमची लायकी दाखवून देत. जयराज, तुला जेवढ्या खालच्या पातळीला जायचंय ना जा, आमची काय बी हरकत नाही. पण माझ्या घरच्यांना जर मध्ये खेचलं तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. ओनली मॅच नाही, सुट्टीच नाही. चल र पिंट्या. सॉरी मीनुताई, जरा महत्वाच्या कामात होते. अगं प्राजक्ता, कुठे आहेस तू? लवकर ये. तू फोन उचलना झालीये म्हणून वीरू भाऊजी काऊन निघून गेलेत. ओझरला एकटेच निघालेत ते.